संग्रामपूर तालुक्यातल्या वकाना गावातील शेतकरी मोहन उगले यांच्या घरात मध्यरात्री आग लागली। घरातील सोयाबीन, रोख रक्कम 40,000 आणि शेत साहित्य जळून खाक झालं। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नसून परिसरातील नागरिक प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत। संग्रामपूर तालुक्यातील वकाना गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत शेतकरी मोहन रामदास उगले यांचे घर पूर्णतः जळून खाक झाले। घरातील सोयाबीन पीक, 40,000ची रोख रक्कम तसेच शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट कोसळला आहे। आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेले नसले तरी या भीषण आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून आज त्यांच्या डोक्यावर छप्परही उरलेलं नाही। घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे। काल रात्री माझी मुलगी आणि मी दोघं आपल्या घरात होतो। मागच्या त्या पहिल्या रूममध्ये आम्ही मुलगी अभ्यास करत होती। 12 वाजता मुलगी आबाकडे आजीकडे झोपायला गेली। नंतर मला जाग आली 1 वाजताच्या सुमारात त्या धुरानं उठलो तर पाहिलं तर सगळं आग लागलेली होती। त्यामध्ये 15 क्विंटल सोयाबीन जळलं, तर एक तिळाची पोतळी जळली। कॅश होती, कालच पोरानं बँकेतून 50,000 काढले होते, तर त्याच्या आईले दवाखान्यात घेऊन गेला, 10,000 नेलते, 40,000 रुपये घरात जळले। असं जवळपास म्हणजे कपडे नाही, सगळं जळून खाक झालं। आग कशामुळे लागली हे काही कारण समजलं नाही। घरी काही कोण नव्हतं, काही स्वयंपाक नाही केला, काही आरती बत्ती नाही केली, दिवाबत्ती अगरबत्ती घरात लावली नाही, तरी आग लागली। हे सगळं, हे कपाट, फ्रीज सगळं जळून खाक झालं।